गणेश गल्लीच्या गणपतीचं मुखदर्शन गणेश भक्तांना खास झी24 तासवर आम्ही दाखवतोय। मुंबईचा राजा अशी गणेश गल्लीच्या गणपतीची ओळख आहे आणि गणेश गल्लीत यंदा बद्रीनाथ मंदिर देखावा साकारण्यात आलाय। मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक राज्यभरातून इथे येत असतात आणि ह्यावेळेस तर बद्रीनाथाचा देखावा साकारल्यानं हा देखावा पाहण्यासाठी निश्चितच गणेश भक्त मोठी गर्दी करणार ह्यात काही शंकाच नाही। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। नयनरम्य देखावा आणि भव्य मूर्ती याची परंपरा मुंबईचा राजाच म्हणजे लालबाग सार्वजनिक उत्सव समितीने यंदा जपलेली आहे। आपण सध्या या मुंबईच्या राजाच्या मंडपात उभे आहोत। काही मिनिटांपूर्वीच या मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा पार पडलेला आहे। आपण या पंडॉल मध्ये भाविक बघू शकतो। मोबाईल कॅमेरा किंवा स्वतःचा कॅमेरा यामध्ये मुंबईच्या राजाची एक झलक टिपण्याचा प्रयत्न हे सर्व भाविक करत आहेत। मुंबईच्या राजाचा पंडॉल आकर्षक रोषणाईने झळाळून निघालेला आहे। आपल्यासोबत मुंबईच्या राजा उर्फ लालबाग सार्वजनिक उत्सव समितीचे सेक्रेटरी स्वप्नील परब आहेत। स्वप्नील, तुम्ही सांगाल की मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे आणि देखावा काय आहे? लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजाचं यंदाचं हे 89वं वर्ष आहे आणि दरवर्षी मंडळाच्या वतीने काहीतरी नाविन्यपूर्ण भाविकांसमोर साकार। या वर्षी भाविकांसमोर बद्रीनाथ मंदिराचा अतिशय भव्य दिव्य देखावा मंडळाच्या वतीने साकारलेला आहे। त्याचबरोबर शंखचक्र गदाधारी विष्णूंचं रूप लोकांसमोर साकार व्हावं, कारण बद्रीनाथ हे विष्णूंचं मंदिर आहे आणि त्यामुळे या वर्षीचा मुंबईचा राजाचं स्वरूप हे विष्णुरूपी असून ते भाविकांसमोर मंडळाने साकारलेलं आहे। या मूर्तीविषयी सांगाल, ही कशा पद्धतीने साकारण्यात आली? बरोबर, या मूर्तीच्या जवळ आपण जाल तर त्या मूर्तीवरती जो हार आहे तो तब्बल 5 किलो सोन्याचा हार आहे, जे भाविकांनीच दिलेल्या सोन्यातून बनवलेला हार आहे। त्याचबरोबर सोन्याचं पाऊल देखील मंडळाच्या वतीने बनवलेलं आहे आणि अतिशय कमळावर विराजमान झालेली उभी असलेली सुंदर मूर्ती आपणास या ठिकाणी यावर्षी पाहावयास मिळेल। 11 दिवस आता या उत्सवाची धूम असेल, त्या काळात नेमके कुठले कार्यक्रम होणार आहेत? आरतीचा मान कोणाला मिळणार आहे याविषयी सांगा। खरं तर आरतीचा मान ही मंडळासाठी एक अनोखी गोष्ट आहे, एक अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण याच्यापूर्वी आरतीचा मान हा वेगवेगळ्या सेलिब्रिटींना देण्यात येत होता, परंतु गेल्या 8 वर्षापासून जे खरे मुंबईचे हिरो आहेत, जे समाज त्याचं काहीतरी देणं लागतं, अशांना आम्ही आरतीचा मान दिलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय रेल्वेचे गँगमन ट्रॅकमन आहेत, मुंबईचे पोस्टमन आहेत, तुमचे जे आणि केएमच्या नर्सेस आहेत, अग्निशमन जवान आहेत, त्याचबरोबर मुंबई पोलिसांना देखील आम्ही या ठिकाणी आरतीचा मान दिलेला आहे। या पुढच्या काळात कुठले सेवाभावी उपक्रम या मंडपात राबवले जाणार? मंडळाच्या वतीने तर प्रत्येक वर्षी विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात, पण प्रामुख्याने याही पुढे आम्ही औद्योगिक शिक्षण आमच्या वर्गणीदारांच्या मुलांना देण्याचा मंडळाचा प्रयास असेल, त्या दृष्टिकोनातून मंडळाची आखणी चालू आहे। येत्या काही काळामध्ये नक्कीच हा उपक्रम मंडळ सुरू करेल। झी24 तासची बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मच्छलसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।